नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। शहरात नशेसाठी सिरप बटन गोळ्यांची तस्करी करणाऱ्या आरोपींची पोलिसांनी हत्तीसिंगपुरा कटकट गेट बायजीपुऱ्यातून काढली आहे धिंड। मान खाली आणि हात जोडून आरोपी चालत होते बघ्यांची तुफान गर्दी। तर मुंबई, पुणे, चेन्नई, बँगलोरला एअर इंडियाची कनेक्टिव्हिटी तसेच विमानतळावरती नाईट पार्किंगसह अन्य सेवा सुरू करण्याची CMIAची मागणी। आता बघूया सविस्तर बातम्या। गुजरात येथील कंपनीकडून ट्रॅव्हल्सद्वारे नशेसाठी सिरप बटन गोळ्यांची तस्करी करणाऱ्या आरोपींची पोलीस निरीक्षक गीता बागवडे, दामिनी पथक व महिला पोलिसांनी हत्तीसिंगपुरा कटकट गेट बायजीपुऱ्यातून सोमवारी सायंकाळी धिंड काढली। आरोपींच्या यथेच्छ प्रसाद देण्यात आल्याने चालताना पाय अडखळत होते, मान खाली आणि हात जोडून आरोपी चालत होते। नागरिकांनी हे बघण्यासाठी मोठी गर्दी केली होती। नशेच्या औषधांचा मुख्य पुरवठादार इरफान घोरवडे, नजीरुद्दीन सय्यद, रियाजुद्दीन आणि अमजद खान, अनवर खान या आरोपींचा यात समावेश आहे। NDPS गुन्हे शाखा यासह दामिनी पथकातील अधिकारी, महिला अंमलदार यांनी आरोपींची धिंड काढल्याने शहरात चांगलीच चर्चा झाली आहे। यापुढे तरुणाईला नशेच्या दलदलीत लोटणाऱ्यांची गय केली जाणार नाही असा स्पष्ट संदेश पोलिसांनी या कारवाईतून दिला आहे। नागरिकांनीही अंमली पदार्थ विक्रेत्यांची नावे असतील तर पोलिसांना द्यावीत, नावे देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवू असं पोलीस निरीक्षक गीता बागवडे यांनी आवाहन केलंय। दरम्यान NDPSच्या पथकाने टीव्ही सेंटर भागातील पोलीस कॉलनीच्या पाठीमागे नाल्याजवळ एका पत्र्याच्या शेडमध्ये छापा मारून आरोपींना ड्रग्ज, बटन गोळ्या, सिपरसह अटक केलंय। त्यानंतर इरफानने गुजरातच्या अहमदाबाद येथून मागवलेले पार्सल गुरुवारी न्यू पंजाब ट्रॅव्हल्सच्या बसमधून जप्त केलंय। त्यात 1270 सिरपच्या बाटल्यांचे पार्सल होते। इरफान कंपनीतून अधिकृत माल घेऊन बाहेर नशेसाठी पेडलर्सना विक्री करत असल्याचं तपासात समोर आलंय। त्यामुळे गुन्हे शाखेचे API रविकांत गत्से यांचं पथक नांदेड येथे जाऊन आलं, मात्र तिथे इरफानने कोणताही रेकॉर्ड ठेवला नव्हता। माल मागवून तो पेडलर्सला तसाच विक्री करत असल्याचं समोर आलंय। तरुणाईला नशेच्या आहारी घालणाऱ्या आरोपींवरती कारवाईसाठी पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी NDPS पथक स्थापन केलं। पोलीस निरीक्षक गीता बागवडे यांच्याकडे जबाबदारी दिली। त्यानंतर नशेखोरांवरती कारवाईला वेग आला। प्रारंभी माऊली यादव, आदिल चाऊस टोळी, नंतर अजय ठाकूर आणि सिरप बटनाचा गोरखधंदा करणाऱ्या फैजल तेजा अशा 3 टोळ्यांवरती मकोका अंतर्गत कारवाई केली आहे। या टोळ्या उद्ध्वस्त झाल्या तरी पेडलर्सला रोखण्याचं आव्हान अद्याप तरी समोर आहेच। कुख्यात तेजा बटन सिरपचा धंदा करत होता। त्यात पोलीस आयुक्तांनी चांगलाच दणका देत मकोका अंतर्गत जेलमध्ये टाकलं। तेजाची मध्य प्रदेशहून तस्करीची चेन पोलिसांनी तोडली। मात्र गेल्या काही महिन्यातील रेकॉर्डवरील आरोपी नजीरुद्दीन सक्रिय झाला। त्याला इरफानची लिंक लागल्याने मोठ्या प्रमाणात माल मागवून तिघांना सिरप, बटन गोळ्यांची विक्रीसाठी नेटवर्क सुरू केलं होतं। इरफान घोरवडे कंपनीतून माल मागवून थेट पेडलर्सला विक्री करत होता। पुरवठादाराचा परवाना असल्याने त्याने कंपनीकडून औषधी घेऊन कोणाला किती माल विक्री केला याची तपासणी अन्न व औषधी प्रशासनाने केली का, हा प्रश्न अनुत्तरित आहे। दरम्यान या टोळीतील पेडलर्सचा शोध घेतला जात आहे। तसेच इरफानने ऑनलाईन काही विक्री केलं का हेही तपासलं जात आहे। CMIA कार्यालयात आज एअर इंडिया व एअर इंडिया एक्सप्रेसचे नॅशनल हेड मिलिंद नेवरेकर यांनी भेट दिली आहे। यावेळी बैठकीत छत्रपती संभाजीनगरसाठी मुंबईला सकाळी किंवा सायंकाळी उड्डाण, बँगलोरला थेट विमानसेवा, पुणे व चेन्नई कनेक्टिव्हिटी तसेच विमानतळावरती नाईट पार्किंगसह अन्य सेवा सुरू करण्याची मागणी केली आहे। चेंबर्स ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरल कार्यालयात आज एअर इंडिया व एअर इंडिया एक्सप्रेसचे नॅशनल हेड मिलिंद नेवरेकर यांनी भेट दिली। यावेळी बैठकीत CMIA पदाधिकाऱ्यांनी छत्रपती संभाजीनगरसाठी मुंबईला सकाळी किंवा सायंकाळी उड्डाण, बँगलोर थेट विमानसेवा, पुणे व चेन्नई कनेक्टिव्हिटी तसेच विमानतळावरती नाईट पार्किंग सुविधा, आंतरराष्ट्रीय उड्डाणे व एअर कार्गो सेवा सुरू करण्याची मागणी मांडली। यावेळी CMIA तर्फे मागील 3 वर्षातील विमानसेवा संदर्भात प्रेझेंटेशन तयार
तयार करण्यात आलं. नेवरेकर यांनी या सर्व मागण्यांवरती सकारात्मक भूमिका दर्शवली आणि सांगितलंय की CMIAच्या सूचना रूट प्लॅनिंग टीम समोर मांडल्या जातील. त्यांनी पुढे सांगितलंय की एअर इंडिया समूहाकडून नवीन विमाने खरेदी केली असून या वर्षापासून टप्प्याटप्प्याने त्यांचा ताफ्यात समावेश होणार आहे. त्यामुळे नव्या ठिकाणाहून उड्डाण सेवा सुरू करण्यास मदत होईल. CMIA अध्यक्ष उत्सव माछर यांनी सांगितलंय की मागील वर्षभरात छत्रपती संभाजीनगर येथे 1,00,000 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक झाली असून आगामी काळात प्रत्यक्ष उत्पादन सुरू होऊन मोठ्या प्रमाणावरती रोजगार निर्माण होणार आहे. त्यामुळे विमान कनेक्टिव्हिटीची मोठी मागणी निर्माण झाली आहे. मुंबई, पुणे, बेंगलोर, चेन्नई यासह छत्रपती संभाजीनगरहून पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले राजस्थान, वाराणसी व कोलकाता येथे थेट विमानसेवा सुरू होणं आवश्यक असल्याचं लक्षात आणून दिलंय. या बैठकीस CMIAचे अध्यक्ष उत्सव माछर, कोषाध्यक्ष सौरव छल्लानी, ऋषिकेश गवळी, अनिकेत पाटील, रवी सोनी, रवींद्र मानवतकर आणि एअर इंडियाचे शोमेल सोनवणे उपस्थित होते. श्री गणेश विसर्जनाच्या दिवशी भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी मिरवणूक मार्ग तसेच विसर्जन स्थळी आवश्यक सोयी सुविधांसह पुरेशी सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात यावी असे निर्देश आमदार अब्दुल सत्तार यांनी शासकीय अधिकाऱ्यांना दिले आहेत. श्री गणेश विसर्जन शांततेत व उत्साहात साजरे करण्यासाठी गणेश भक्तांनी शासनाने दिलेल्या नियमांचं पालन करून प्रशासनास सहकार्य करावं असं आवाहन देखील यावेळी करण्यात आलंय. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती आमदार अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली नगर परिषदेच्या सभागृहामध्ये प्रशासनाकडून करण्यात आलेल्या उपाययोजनाबाबत आढावा बैठक संपन्न झाली आहे. या प्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांना आमदार अब्दुल सत्तार यांनी सूचित केलंय. या प्रसंगी उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश कुमार कोल्हे, तहसीलदार सतीश सोनी, गटविकास अधिकारी रत्नाकर पगार, पोलीस निरीक्षक शेषराव उदार, माजी नगराध्यक्ष अब्दुल समीर, राजश्रीताई निकम, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विश्वास दाभाडे, गणेश महासंघाचे अध्यक्ष नंदकिशोर सहारे, मुख्याधिकारी कारभारी दिवेकर, वीज वितरण विभागाचे शहर अभियंता धम्मपाल म्हस्के, तालुका कृषी अधिकारी संदीप जगताप आदींची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीचे सूत्रसंचालन नगर परिषदेचे प्रकल्प अधिकारी देवेंद्र सूर्यवंशी यांनी केलं. प्रास्ताविक मुख्याधिकारी कारभारी दिवेकर यांनी तर शेवटी माजी नगर अध्यक्ष अब्दुल समीर यांनी उपस्थितांचे आभार मानले. बैठकीत श्रीरंग साळवे, प्रताप प्रसाद, किशोर अग्रवाल, विनोद मंडलेचा, रऊफ बागवान, दुर्गाबाई पवार, शकुंतलाबाई वनसोड, मनोज झवर, सुदर्शन अग्रवाल, शेख सलीम हुसेन, राजेंद्र ठोंबरे, दामुअण्णा गव्हाणे, नरेंद्र पाटील, शंकरराव खांडवे, हाजी मोहम्मद हमीफ, विठ्ठल सपकाळ, अखिल वसईकर, प्रशांत क्षीरसागर, जितू आरके, शिवा टोंपे, सयाजी वाघ, मुश्ताक देशमुख, दत्ता शेजूळ, संतोष धाडगे, राजेश्वर आरके, सत्तार हुसेन, मानसिंग राजपूत, सुनील दुधे, शेख बाबर, राजू साठे, अमोल कुदळ आदींसह शहर व तालुक्यातील गणेश भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. खुलताबाद येथील हजरत शेख मुंतजोबुद्दीन जरजरीजर बक्ष रहमतुल्ला अलेह यांच्या 739व्या उरुसानिमित्त सोमवारी उरुस मैदानात दरवर्षीप्रमाणे कुस्त्यांचा आखाडा अनुभवायला मिळाला. दरगाह कमिटीच्या वतीने आयोजित उत्सव करण्यात आलेल्या या कुस्ती आखाड्यात जिल्ह्याभरातील नामांकित मल्ल पहिलवानांनी सहभाग नोंदवून कुस्तीप्रेमींना मंत्रमुग्ध केला. शेकडो वर्षांची परंपरा जपणारा हा कुस्ती आखाडा यंदाही कुस्तीप्रेमींसाठी पर्वणी ठरला. जिल्ह्यासह विविध ठिकाणाहून आलेल्या पहिलवानांनी दमदार झुंज देत सामन्यात रंगत आणली. प्रेक्षकांच्या उपस्थितीने मैदान फुलून गेलं होतं. या कुस्ती आखाड्याच्या यशस्वी आयोजनासाठी दरगाह कमिटी, पंच कमिटीचे सदस्य आणि विविध मान्यवरांनी परिश्रम घेतला. यामध्ये युसुफोद्दीन चिरागोद्दीन जागीरदार, शेख मुबशिरोद्दीन, दरगाह कमिटीचे सचिव मोहम्मद मतीन जागीरदार, शेख कामनारुद्दीन, शेख मोहम्मद अब्रार, शेख हबीबुद्दीन हुस्नोद्दीन, हबीबुद्दीन टेलर, मुतवल्ली आदींचा समावेश होता. कार्यक्रमाच्या यशस्वी पार पाडण्यासाठी नगर परिषदेचे कार्यालयीन अधीक्षक रुस्तुम पुलारे आणि जितेंद्र बोचरे यांनीही मोलाची मदत केली. सामाजिक कार्यकर्ते शेख सलीम यांच्या हस्ते विजेत्या पहलवानांना रोख बक्षिसाचं वितरण करण्यात आलं. या स्पर्धेत खुलताबादचे संभाजी देवकर यांनी दमदार खेळी करत प्रथम क्रमांक पटकावलाय. अंतिम कुस्ती जिंकून संभाजी देवकर यांनी 3,100 रुपयांचं रोख बक्षीस मिळवलं. इतर विजेत्या पहलवानांना सुद्धा रोख पारितोषिके देऊन गौरवण्यात आलं. पंच म्हणून लाला पठाण, निसार पठाण, सरफराज पठाण, सय्यद मुनीर यांनी जबाबदारी सांभाळली. प्रेक्षकांच्या गगनभेदी जल्लोषात विजेत्या पहिलवानांचा सत्कार करण्यात आला. मैदानात मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती आणि पहिलवानांच्या दमदार चालींना प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दरम्यान या कार्यक्रमात महाराष्ट्र वक्फ बोर्डाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेख मुशीर, वक्फ बोर्डाचे कार्यालयीन अधीक्षक खुसरो खान, हिंदी चित्रपटाचे अभिनेते अली खान यांचा सत्कार करण्यात आला. तसेच उरूस व्यवस्था समितीचे सचिव, पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी, विविध शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांनाही दस्तारबंदी करून सन्मानित करण्यात आलं.
या प्रसंगी माजी नगर अध्यक्ष तथा दरगाह कमिटी सदस्य ॲडव्होकेट कैसरउद्दीन यांनी सांगितलंय की सुफी संतांनी सदैव प्रेम, भाईचारा आणि एकतेचा संदेश दिला. त्यामुळेच खुलताबादील दरगाहला महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण देशभरातून लाखो भाविक दर्शनासाठी येतात. तसेच त्यांनी उरूस यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व अधिकारी, कर्मचारी आणि पत्रकारांचे आभार मानले. एडीएन साठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद. यहाँ पे आज बरस पीर यहाँ पे दंगल कुश्ती का मुकाबला रखा गया है। यहाँ पे जो अखाड़े में पहचान आते हैं खुलताबाद तालुके से, हरसूल से, औरंगाबाद जिले से, मालेगांव से, नासिक से, अहमदनगर से बहुत सारे जगहों से बच्चे आते हैं और इस मुकाबले में हिस्सा लेते हैं। तो यहाँ छोटे बच्चों से स्टार्ट किया जाता है, 11,000 रुपए तक आगे लड़ी जाती है। तो आज यहाँ हम देख रहे हैं, यहाँ पे कमेटी, उर्स कमेटी की व्यवस्था कमेटी की तरफ से यहाँ पे कुश्ती का अखाड़ा दंगल कुश्ती का रखा जाता है। हजरत ख्वाजा मौलाना शेख मुंतजिबुद्दीन जरजरी जरबख्श रहमतुल्लाह अलैह के 739वें उर्स पर सभी हजरात को मुबारकबाद पेश करता हूँ और यहाँ आने वाले ज़ायरीन को का इस्तकबाल कर महाराष्ट्र स्टेट वक्फ बोर्ड की जानिब से इस्तकबाल करता हूँ। और यहाँ जो उर्स के लिए जो डिपार्टमेंट यहाँ पर उर्स को इस इंतजामात में मदद कर रहे हैं, जैसे पुलिस डिपार्टमेंट, नगर पालिका, महसूल डिपार्टमेंट और ये जो दरगाह कमेटी की खिदमत है, मैं इसकी बहुत सताइश करता हूँ और उनको मुबारकबाद देता हूँ कि इतना अच्छा उर्स मैनेजमेंट आपने किया। उसके लिए मैं महाराष्ट्र स्टेट वक्फ बोर्ड की जानिब से आप सभी लोगों को मुबारकबाद पेश करता हूँ। शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडीएन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडीएन न्यूज. आपल्या सर्वांनाच आतुरता होती बाप्पाच्या आगमनाची. घरगुती गणेशोत्सव साजरा करणाऱ्या प्रत्येक गणेश भक्तासाठी याही वर्षी आम्ही घेऊन आलो आहोत एक विशेष कार्यक्रम, माझा एडीएन गणेशा. या देखावा स्पर्धेत आपण आपल्या घरातील गणपतीच्या देखाव्यामध्ये इको फ्रेंडली गणपती यासारखे विषय मांडू शकतात. या सजावटीचे व्हिडिओ व्हॉट्सअप करा. या व्हिडिओचा कालावधी किमान 1 मिनिटाचा असावा. सहभागी गणेश भक्तांचे निवडक व्हिडिओ एडीएनवर प्रसारित करण्यात येतील. यातील काही निवडक विजेत्यांना आकर्षक बक्षिसेही देण्यात येतील. तर वाट कसली बघताय? त्वरित आपला मोबाईल उचला आणि आडव्या मोबाईलमध्ये आपल्या बाप्पाच्या सजावटीचा व्हिडिओ करून खाली दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा. तब्बल 100 वर्षांपासून यशस्वी विद्यार्थी घडवणारे मराठवाड्यातील पहिले महाविद्यालय असलेले शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर. या महाविद्यालयात नव्या शैक्षणिक वर्षात अर्थात 2025 आणि 26 मध्ये प्रवेश घेण्याची पुन्हा सुवर्ण संधी. BA, BSc आणि MA साठी प्रवेश खुले आहेत. BA मध्ये निवडा तुमच्या आवडीचे विषय. भाषा विषयाबरोबरच इतिहास, मानसशास्त्र, समाजशास्त्र आणि बरंच काही. मराठी आणि इंग्रजी माध्यमांसाठी स्वतंत्र वर्ग. BSc मध्ये बॉटनी, केमिस्ट्री, झूलॉजी, मायक्रोबायोलॉजी, कॉम्प्युटर सायन्स सारखे आधुनिक विषय. MA साठी खास अभ्यासक्रम, भूगोल, ग्रहविज्ञान आणि संगीत. शिक्षणाची उत्तम व्यवस्था, कमी खर्चात मुला-मुलींसाठी महाविद्यालयाची प्रशस्त इमारत, स्वतंत्र ग्रंथालय, वाचनालय, अभ्यासिका, मुलींसाठी लेडीज रूम, प्रयोगशाळा, वसतिगृह आदींची व्यवस्था. NEP 2020 ची अंमलबजावणी. MPSC, UPSC पूर्व प्रशिक्षणाची खास सुविधा. स्पोर्ट्स, NCC, NSS आणि स्किल बेस्ड कोर्सेससह तुमच्या सर्वांगीण विकासाची हमी. प्रवेशासाठी आजच संपर्क करा. कला शाखेसाठी 9823 139664, BSc साठी 9823 04 23 59, 11वी विज्ञानसाठी 9503 81 89 94 आणि 11वी कला शाखेसाठी 9922 90 09 34. तर वाट कसली बघताय? आजच तुमच्या उज्ज्वल भविष्याची निवड करा. शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालय. एज्युकेट, एम्पावर, एनलाइटन. मनोवृत्ती घडवा, भविष्य घडवा. आजच आपला प्रवेश निश्चित करा.
10वी 12वी झाली, आता पुढे काय? शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या महाविद्यालयाच्या शोधात आहात तर सर्व विद्यार्थ्यांसाठी एज्युकेशनचा मास्टर स्ट्रोक विवेकानंद शिक्षण संस्था संचालित विवेकानंद कला सरदार दलीप सिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय समर्थनगर छत्रपती संभाजीनगर NAP राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार BA, BCom, BSc, BBA 2025 व 26 साठी प्रवेश प्रक्रिया व नोंदणी सुरू झाली आहे। यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक व इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ दिल्ली हे अभ्यास केंद्र उपलब्ध आहेच, परंतु आपल्या शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी प्रशस्त इमारत, 3ही विद्याशाखा, 16 विषयामध्ये PGचे अभ्यासक्रम, शिवाय 11 विषयात PhD रिसर्च सेंटर, गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण, 50 वर्षांची उज्ज्वल परंपरा, सुसज्ज ग्रंथालय, ओपॅक, लिस्ट आणि रिमोट ॲक्सेसची सुविधा, आधुनिक विज्ञान प्रयोगशाळा, सुसज्ज क्रीडा विभाग, राष्ट्रपतींच्या हस्ते गौरवप्राप्त विद्यार्थ्यांचा महाविद्यालयात सहभाग, दिव्यांगांसाठी स्पेशल कॉम्प्युटर लॅब, व्यक्तिमत्व विकासासाठी NCC आणि NSS, स्पर्धा परीक्षेसंदर्भात मार्गदर्शन, शासनाच्या सर्व शिष्यवृत्ती योजना उपलब्ध, शिवाय स्वाधार योजनेच्या विद्यार्थ्यांना परिपूर्ण लाभ। प्रवेशासाठी संपर्क 0240 23 65 845, 0240 23 65 844, 0240 23 65 813, कार्यालयीन संपर्क 0240 23 65 801। आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि द्या आपल्या करिअरला बूस्टअप। अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात। वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो। फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो। प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे पंख अॅडमिट। पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या। शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली। माझं नाव विलास साबळे, मी राहणारा तसा जालन्याचा। मी छत्रपती संभाजीनगर मध्ये 5 ते 6 वर्षापासून MPSC ची तयारी करतो आणि जेव्हापासून इथे आलेलो तेव्हापासून मी रुचिरा स्वयंपाकघरामध्ये जेवण करतो। घराच्या जेवणाची मला थोडी पण आठवण येत नाही, कारण रुचिरा स्वयंपाकघराचं जेवण हे घरच्या जेवणासारखं आहे आणि इथल्या जेवणामध्ये टेस्ट आहे त्याच्यामध्ये सांगायचं झालं तर खूप सगळ्या गोष्टी आहेत की त्या टेस्टी आहेत आणि इथल्या जेवणाचा माझ्या बॉडीवरती कसलाही दुष्परिणाम झाला नाही। आणि सेकंड थिंग म्हणजे इथे हायजीन आणि फूड टेस्ट खूप छान प्रकारचे आहे। तकरीबन 15 साल से आता हूँ। जब भी वेजिटेरियन खाना दिल बोला तो यहाँ आके खाता हूँ, क्योंकि यहाँ का टेस्ट और क्वालिटी बहुत अच्छी है और ये लोग जो सामान इस्तेमाल करते हैं पकाने के लिए एकदम क्वालिटी वाला सामान रहता है और यहाँ पे साफ सफाई भी काफ़ी रहती है और टेस्ट भी अच्छा रहता है। और स्पेशली मैं तो बोलूँगा यहाँ का जो जवारी की रोटी और बेसन जो क्या बोलते पिठला भाकरी एंड दैट थिंग बैगन का भरता जो रहता है वो काफ़ी टेस्टी है। और दूसरा जो है ये आलू पराठा, मेथी पराठा, पूरन पोली, दे आर गुड इन टेस्ट, व्हेरी फाइन एंड आई एम सॅटिस्फाइड विथ। घरगुती जेवणाच्या चवीसाठी एकदा अवश्य भेट द्या रुचिरा स्वयंपाकघर येथे। मस्त मास्क पहना रे तूने। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है ना सर। देना। बहुत मस्त लगे आपको। ये ना सर। सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले। चल हम ये भी ऑनलाइन भर दे।
हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करें, जिंदगी के सफर को सुरक्षित रखें। ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. चरांगे यांच्या आंदोलनाबाबत बोलताना मुंबई जाम केली नाही, मुंबई जाम झाली, आधीच ठरलेलं होतं, त्याची खबरदारी सरकार किंवा संबंधितांनी घ्यायची आवश्यकता होती, असं प्रतिपादन शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी केलंय. तर यावेळी त्यांनी भाजप आमदार संजय केनेकर यांच्यावरती टीका केली आहे. भागामध्ये संचारबंदी लागलेली आहे मंत्रालय वगैरे भागामध्ये, तर हे काही नवीन नाही. मला वाटतं मराठा बांधव आता मोठ्या प्रमाणात, कारण आता 4था दिवस आहे, मनोज जरांगे पाटील आता पाणी पिण्यास सोडत आहे आणि म्हणून या आंदोलनाची तग वाढणार. नाकाबंदी देखील त्या पार्श्वभूमीवर सुरू आहे. मानपूर त्या ठिकाणी तुम्ही नाकाबंदी केली, प्रत्येक वाहनाची चौकशी करून प्रशासन त्याला काही प्रॉब्लेम नाही, चौकशी करून पाठवायला काही अडचण मला असं वाटतं. न्यायालयीन प्रक्रिया आहे, त्यामुळे वेळ लागल्यास तुम्ही ते पाठवून आरक्षण. शिवसेनेचे 40-50 आमदार फोडले, अजून कोर्टामध्ये प्रकरण चालू आहे, बरोबर आहे ना. तुमचं सरकार त्या फोडलेल्या आमदाराच्या बळावर त्यावेळेस चाललं, त्यावेळेस तुम्ही न्यायालयाची वेगवेगळ्या पद्धतीने सगळ्या गोष्टी केल्या. तुमच्या विधानसभा अध्यक्षांनी सगळे न्यायालयाचे निर्णय धाब्यावर बसवले. तुम्ही असं काहीतरी करा. भाजपचे नेते चंद्रकांत पाटील म्हणतात की जे मान्य होणार नाही त्यासाठी हट्ट कशाला. मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर चंद्रकांत पाटील स्पष्ट. मला तर मनोज जरांगे पाटील मान्य करून दाखवतील. जे मान्य होणार असं यासाठी आंदोलन करायची गरजच पडली नसते. जे मान्य व्हायला ताकद लावावं लागते, संघर्ष करावा लागतो, त्याच्यासाठी ते आंदोलन. त्यानंतर चंद्रकांत पाटील म्हणतात जरांगेंची धडपड ही राजकीय आरक्षणासाठी. असं काही नाही. गोरगरीब मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावं, त्यांना नोकऱ्या मिळाव्या, ही सगळ्यात महत्वाची मुद्दे याच्यामध्ये आहे. आरक्षण बाकी काय, आरक्षण राजकीय मिळालं काय नाही मिळालं काय सगळ्या गोष्टी होतात. आंदोलनाचा आजचा 4था दिवस. सरकार या आंदोलनाच्या बाबतीत गंभीर आहे खरंच असं वाटतं का तुम्हाला? बिलकुल सरकार त्या आंदोलकांना घेरीस आणण्याचं काम करत आहे. घेरीस नाही आणू शकत. मराठा बांधव एवढे दररोज एक जिल्ह्याचे येऊन बसले तरी मुंबईला जागा उरणार नाही एवढे होऊ शकतात, आणि तेवढा दम मराठामध्ये आहे. किरीट सोमय्या हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात बनावट जन्म प्रमाणपत्र तपासणीसाठी आले असता सिल्लोडमध्ये त्यांना दाखवलेले काळे झेंडे पोलिसांनी वेळेतच आंदोलकांना धरपकड करत ताब्यात घेतला. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून माध्यमांशी संवाद साधत बनावट जन्म प्रमाणपत्र बांगलादेशी यांची घुसखोरी असं सोमय्या यांनी आरोप केले. अर्ज पुरावे सह दिले आहे. एक समिती नेमण्यात आली आहे, त्या समितीच्या अधिकाऱ्यांची पण आता माझी भेट होत आहे. पुराव्यासह की काय त्रुटी होती, काय बनावट केली, खोटे कागदपत्र दोन्ही अधिकाऱ्यांनी मान्य केलं आहे की 15 सप्टेंबरपर्यंत आम्ही सगळे अर्ज पुन्हा चालणार आणि ज्यांनी बनावट केली आहे त्या सगळ्यांना वर आरोपपत्र ठेवले जाणार. तुमची मोहीम वेगळी आहे, त्याला शुभेच्छा. माझी मोहीम ही आहे की ज्यांनी खोटे कागदपत्र दाखवून, ज्यांनी बनावटी शपथपत्र दाखल करून जो 30 वर्षाचा, 40 वर्षाचा, 50 वर्षाचा, आधार कार्डवर एक जन्मतारीख आणि जन्माचा दाखला दुसरा जन्मतारखेचा मागितल्या, हे सगळे आरोपी आहेत. त्यांनी फोर्जरी केली आहेत, त्यांनी चिटिंग केली आहे, बनावट केली आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला हवा. राहिली गोष्ट की बाबा तो इतके वर्ष इथे राहतोय तर त्याच्याकडे तर जन्म प्रमाणपत्र नाही, त्याच्याकडे त्याचा डिरेक्ट ब्लड रिलेटेड फॅमिली मेंबर तर कोणाकडे जन्म प्रमाणपत्र नाही, तर ते चौकशी पोलिसांनी दुसऱ्या टप्प्यात करावी लागणार. एडियनच्या वतीने माझा एडियन गणेशा या सदराअंतर्गत सलग 4थ्या वर्षी घरगुती गणपती देखावा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असून या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. यात सहभागी झालेल्या काही निवडक परिवारांनी पाठवलेले देखावे पाहूयात. बनारस सुबह बनारस भैया बना हुआ रस बाय
घाटों का है यह नजारा, गलियों का है यह बनारस बना हुआ। मन पावन हो गंगा में डूबे नहाए, मन रावण जो लहरों में तूने बहाए, जो चला गया वो लौट के फिर ना आए, तेरा कर्म ही है जो संग तेरे ही जाए। मन पावन हो गंगा में डूबे नहाए, मन रावण जो लहरों में तूने बहाए। हर हर गंगे हर हर गंगे हर हर गंगे गंगे हर हर गंगे हर हर गंगे गंगे हर हर गंगे हर हर शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। शहरात नशेसाठी सिरप बटन गोळ्यांची तस्करी करणाऱ्या आरोपींची पोलिसांनी हत्तीसिंगपुरा कटकट गेट बायजीपुरातून काढली आहे धिंड। मान खाली आणि हात जोडून आरोपी चालत होते बघ्यांची तुफान गर्दी। तर मुंबई, पुणे, चेन्नई, बँगलोरला एअर इंडियाची कनेक्टिव्हिटी तसेच विमानतळावरती नाईट पार्किंगसह अन्य सेवा सुरू करण्याची CMIAची मागणी। आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज।